हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वप्नांची राख. ताई, मला वाचव ना. मला परत त्या घरात जायचं नाही. मला शिकायचं आहे. प्लीज मला सोडून नका देऊ. चित्कार करणारी ती 12 वर्षाची मुलगी अदिती समोर बसलेली होती. तिच्या त्या आर्त विनवणीने स्मिताच्या हृदयाचा ठावच घेतला. स्मिता एक समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ता होती. अनेक सामाजिक संस्था आणि बालकल्याण केंद्राशी तिचा संबंध होता. अदितीला एका संस्थेच्या कार्यकर्त्याने स्मिताकडे आणलं होतं. आधीचे तिचं ते व्याकुळ रडणं, तिच्या डोळ्यातील भीती, तिच्या काळजात खोलवर झालेली जखम, हे सगळं स्मिताला अस्वस्थ करून गेलं. ती स्वतःही आदरली होती, पण अदितीला धीर देत होती. अदितीचं बालपण अगदी साधं होतं. तिचे वडील शरद शेतमजूर होते आणि आई कल्पना ही वेळप्रसंगी मजुरी करत असे. थोडंफार शेतीचं काम होतं, पण त्या जमिनीत फारसं पीक येत नसे. तरी देखील त्यांच्या एकुलती एक मुलीवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच तिला अदिती हे नाव दिलं, अनमोल, खास. एक दिवस कल्पनाच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. आर्थिक अडचणींमुळे डॉक्टरांकडे जाणं कायमच टाळलं जात होतं, पण त्या दिवशी मात्र वेदना असह्य झाल्या. शरद आणि अदिती तिला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी काही चाचण्यांचा सल्ला दिला. घरात पैसे नव्हते. कल्पनाने लग्नाची सोन्याची अंगठी गहाण ठेवून टेस्टसाठी पैसे उभे केले. टेस्ट झाल्या आणि रिपोर्ट येण्याच्या वाटेत ते तिघे एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेले. अदितीने वडापाव घेतला आणि तिनं तिच्या आईबाबांना अर्धा घास भरवला. त्या घासात जणू त्यांचं संपूर्ण आयुष्य भरलेलं होतं. ते हसत होते, पण डोळ्यात पाणी होतं. डॉक्टरांनी सांगितलं की कल्पनाला पोटाचा कॅन्सर आहे. उपचारांनी काही दिवस आयुष्य वाढवता येईल. हे शब्द ऐकून शरद आणि कल्पना हादरून गेले. त्यांनी अदितीसमोर हे सत्य उघड केलं नाही, पण दोघांच्या मनात काळजीचा डोंगरच वाढत गेला. उपचारासाठी पैसे कमी पडायला लागले. शेवटी शेतीचा तुकडाही गहाण ठेवला. कर्जाचा डोंगर वाढत गेला. शरद तणावात गेले. एका रात्री ते घरी परतलेच नाही. शोधता शोधता अदिती आणि कल्पना ते शेतात झाडाला लटकलेले सापडले. शरदची आत्महत्या म्हणजे त्यांची हार नव्हती, तर ही समाजव्यवस्थेची हार होती. घरात राहिलेलं फक्त एक भयान वास्तव्य. कल्पना कधी काळजीत होती की कसं सांभाळायचं. शेवटी ती मुलीला घेऊन माहेरी गेली. माहेरी मालती काकू, गणपत काका आणि राजू मामा असे तिघं राहत होते. राजू काहीच काम करायचा नाही, पण दारू मात्र भरपूर प्यायचा. घरातला तणाव, गरिबी आणि आजारी कल्पना यामुळे अदितीचं बालपण अजूनच छिन्न विछिन्न झालं. कल्पना आता अंथरुणावर पडली होती. औषध घेण्याचीही ऐपत उरली नव्हती. अदितीने तिची सेवा केली, शाळेतही गेली. पण एक दिवस शाळेतून परतल्यावर घरात गर्दी दिसली. तिची आई गेली होती. पुन्हा एकदा अदितीचं आभाळ कोसळलं. त्याच घरात काही दिवसांनी एक दिवस दारूच्या नशेत राजू मामा घरी आला. आजी आजोबा बाहेर होते. मामा घाणेरडे चित्र दाखवत जवळ यायचा प्रयत्न करू लागला. अदिती पळाली, पण त्याने तिला खेचून घरात आणलं आणि तिचं बालपण उद्ध्वस्त झालं. शोधायला आलेल्या आजी आजोबांना ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिने घडलेला प्रसंग सांगितला. मालती काकूने एका संस्थेच्या देशमुख सरांना बोलवून सगळी हकीकत सांगितली. सरांनी पोलिसात जाण्याची तयारी दर्शवली, पण काकू म्हणाली, तक्रार करून काही होणार नाही. पुरावे नाहीत. तो नराधम पळून गेला आहे. मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुम्ही तिला तुमच्या संस्थेत ठेवा, शिकवा, सुरक्षित ठेवा. देशमुख सरांनी अदितीला संस्थेत नेलं. काही दिवसांनी तिला समुपदेशनासाठी स्मिताकडे आणलं. स्मिता तिला समजून घ्यायला लागली. आज पहिल्यांदा अदितीने सगळं सांगितलं. तिचं मन हलकं झालं. स्मिताने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. आता अदितीच्या डोळ्यात पुन्हा एक स्वप्न उगम पावतंय, आईबाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचं. ती शिकेल, मोठी होईल आणि समाजात आपली जागा निर्माण करेल. अदितीसारख्या हजारो मुली आजही आपल्या समाजात सुरक्षित नाहीत.
त्यांना शिक्षा मिळते. चुकी त्यांची नसते. बलात्कारी मोकाट फिरतो, समाज त्याला स्वीकारतो, पण पीडित मुलीला दोष दिला जातो. समाजाला बदलायचं आहे. तिला दोष देण्यापेक्षा तिला आधार द्या, तिच्या स्वप्नांना पंख द्या. तीच खरी न्याय आहे. आदिती आता संस्थेत स्थिर झाली होती. तिच्या डोळ्यातून आता एक वेगळी चमक दिसू लागली होती, उगवत्या आत्मविश्वासाची. तिला अजूनही अधूनमधून भूतकाळाचे काही प्रसंग आठवून रात्र झोप येत नसे. पण स्मिताचा सांभाळ, देशमुख सरांचं मार्गदर्शन आणि संस्थेतील बाकी मुलामुलींचा सहवास यामुळे ती थोडी सावरत होती. स्मिता तिच्याबरोबर दर आठवड्याला खास सत्र घ्यायची. त्या सत्रात अदिती आता बोलायला लागली होती. आधी मूकपणे ऐकणारी गहिवरलेली अदिती आता विचार करू लागली होती, प्रश्न विचारू लागली होती. ताई, मी असं का झालं म्हणून विचारायचं बंद केलंय आता. पण एकदा मोठी झाले की अशा नराधामांसाठी काय करता येईल का गं? स्मिताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तू शिक, खूप शिक, कायद्यात उतर, समाजाला आवाज दे. एक दिवस तूच न्याय देणार, तुला आणि तुझ्यासारख्या प्रत्येक मुलींना. त्या रात्री अदितीने तिच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं, मी गप्प बसणार नाही, मी न्याय मिळवणार, फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी, प्रत्येकासाठी. 3 वर्षानंतर अदिती आता 10वीत होती. तिच्या निकालात तिने शाळेत पहिला क्रमांक मिळवला होता. स्थानिक वृत्तपत्रात तिचं कौतुक झालं. संस्थेतील बऱ्याच कार्यकर्त्यांना याचा अभिमान होता. स्मिता तर आनंदाने गहिवरलीच होती. ती वृत्तपत्रातील ती बातमी हातात घेऊन देशमुख सरांच्या ऑफिसमध्ये गेली. सर, बघा आदितीने काय केलंय. देशमुख सरांनी पेपर हातात घेतला आणि हसून म्हणाले, हीच खरी शिक्षा आहे त्या नराधमाला. ही मुलगी अशाच्या इतक्या उंच शिखरावर पोहोचेल की त्याचा अस्तित्वही तिला आता काही अर्थ उरणार नाही. अदितीची सवयी देखील बदलल्या होत्या. आता तिला भाषण द्यायला आवडायचं. शाळेत होणाऱ्या किशोरी संभांमध्ये ती समाजातील मुलींना आत्मसंरक्षण, लैंगिक शोषण याविषयी माहिती द्यायची. अनेक मुली तिच्या बोलण्यातून प्रेरणा घेत होत्या. एक दिवस स्मिता तिच्या प्रकल्पासाठी जिल्हा शाळा निरीक्षकांच्या कार्यालयात गेली असता तिला एका माणसाचं नाव ऐकू आलं, राजू देशमुख. त्या नावाने तिचं रक्त सळसळलं. ती सावध झाली. नंतर माहिती काढली तर कळालं की तोच राजू मामा जो वर्षांपूर्वी अदितीवर अत्याचार करून फरार झाला होता. आता दुसऱ्या गावात दुसऱ्या नावाने काम करत होता. त्याचं खरं नाव राजू वाघमारे होतं. त्याने नाव बदलून आणि कोणतीही पार्श्वभूमीची तपासणी न करता सरकारी ठिकाणी एका किरकोळ नोकरी मिळवली होती. स्मिताने हळूच ही माहिती देशमुख सरांना दिली. सरांनी तात्काळ एक पत्रकार मित्राकडे ही गोष्ट दिली. पत्रकारांनी ही कहाणी तपासून त्याची खरी ओळख शोधून काढली आणि एक नराधम सरकारी यंत्रणेत कामाला अशा शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. मोठा गदारोळ झाला. सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊ लागला. शेवटी त्या माणसाला निलंबित करण्यात आलं. अदितीच्या जबाबदाऱ्या आणि स्पष्ट सांगण्यातून, तिच्या मुलाखतीतून लोकांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखलं. 5 वर्षानंतर अदिती आता कायद्याचं शिक्षण घेत होती. तिचं स्वप्न होतं लैंगिक गुन्ह्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचं. संस्थेचंच ती इतर मुलींचे क्लास घेई. त्यांना शिकवायची, भीती पळवून लावायची नसते तर तिला सामोरे जायचं असतं. एकदा एका व्याख्यानात स्मिताने मंचावरून ओळख करून दिली, ही आहे आपली अदिती वाघमारे. एका काळी ती गप्प होती, भयभीत होती, पण आज ती न्यायासाठी लढणारी एक शक्ती बनली आहे. अदितीने मंचावर येऊन फक्त एवढंच म्हटलं, मी आता त्या दिवसांना आठवतेही नाही, कारण मी भूतकाळावर नाही तर भविष्यावर जगते. सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आदिती आता सामाजिक कार्यकर्ती, युवा वकील आणि प्रेरणादायी वक्ता म्हणून ओळखली जाते. तिच्या आई वडिलांच्या स्वप्नातली खुशी तिनं आपल्या जिद्दीने पुन्हा उभी केली आहे. कधी काळी जे दुःख तिच्या आयुष्याचा शेवट वाटत होतं, आज तेच तिच्या लढाईचं कारण झालंय. अंधार कितीही गडद असला तरी एक जिद्द ज्योत पेटली तर ती अंधाराला गिळून टाकते. अदितीच्या जीवनातील वळण ही कोणत्याही सामान्य व्यक्तीला हादरून टाकणारी होती. पण तिच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे दुःखातून लढ्याचा आणि लढ्यातून विजयाचा प्रवास होता. ती आता वकिलीचे शिक्षण पूर्ण करत होती
आणि एका बाल हक्क संरक्षण संस्थेशी जोडलेली होती. तिच्या जीवनात आलेला अंधकार आता इतरांच्या जीवनात प्रकाश फेकण्याचं काम करत होता. एका दिवशी तिच्या संस्थेच्या कार्यालयात एक म्हातारी आजी आणि एक 10 वर्षाची मुलगी रडत रडत आल्या. मुलीचं नाव वैष्णवी. तिच्यासोबतही एका नराधमाने असाच घृणास्पद प्रकार केला होता. समाज, नातेवाईक, अगदी पोलिसांनीही तिला झिडकारलं होतं. ती सगळीकडे हतबल झाली होती. त्या दोघींच्या डोळ्यात न पाहण्याजोगं दुःख होतं. आदितीने त्यांचं बोलणं शांतपणे ऐकलं. वैष्णवीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, बाळा, मी तुझ्यासारखीच आहे, पण मी गप्प बसले नाही, म्हणूनच मी आज इथं आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या चिमुरडीच्या डोळ्यात आशेची एक क्षीण पण खूप महत्त्वाची झलक दिसली. ती झलकच अदितीला तिच्या संपूर्ण प्रवासाचा अर्थ सांगून गेली. काही महिन्यानंतर राजमामा, ज्याने अदितीचं बालपण चिरडलं, त्याला अखेर न्यायव्यवस्थेने शिक्षा सुनावली. इतक्या वर्षांनी आलेला तो निकाल म्हणजे फक्त एका व्यक्तीचा न्याय नव्हता, तर हजारो अशा मुलींच्या जखमांवर फुंकर होती. कोर्टात निर्णय ऐकल्यावर अदितीने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला. मनात फक्त एकच वाक्य पुन्हा उमटलं, आई बाबा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं. स्मिता आजही तिच्या समुपदेशनात केंद्रात मुलींशी बोलते. तिच्या टेबलावर अदितीचा फोटो असतो. ग्रॅज्युएशन गाऊनमध्ये असणारी ती तेजस्वी मुलगी. एकदा एका मुलीने विचारलं, मॅडम, ही कोण आहे? स्मिताने हसून म्हणाली, ती म्हणजे आशेचं दुसरं नाव. अदिती एक कवळं फूल, ज्याने जीवनाच्या खडतर वादळात आपले पेटल्स गमावले, पण त्याच वेळी स्वतःच्या मुलांना घट्ट रोवून एक मजबूत वृक्ष झालं. तिनं केवळ स्वतःचं आयुष्य उभं केलं नाही, तर अनेकांच्या आयुष्यात जगण्याची उमेद दिली. जखमा त्यांच्या खोल असतात, त्यांची माणसंही सोनेरी होत जातात. दुःख झालेली माणसंच दुसऱ्यांच्या दुःखाला अर्थ देतात. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.